प्लीज या लगेच. महेश तामणे साहेबांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित केलं जात आहे. चला योगीराज सर आपण कुठे असाल यायचे. सनी सर दोन्ही पंचांनी लगेचच या, कारण आपला देखील शुभ सन्मान इथे घेतला जातोय. खऱ्या अर्थाने या सामन्यांच्या केंद्रबिंदू म्हटलं जातं मित्रांनो. अंपायर एक मुख्य भूमिका असते, तटस्थ भूमिका, कठोर भूमिका. उन्हाच्या भरामध्ये मित्रांनो पहा आज पूर्ण दिवस त्यांनी पंचगिरी केली. प्रत्येक डिसिजन खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळाला. या स्पर्धेला गालबोट लागणार नाही याचा पूर्णपणे त्यांनी काळजी घेतली आणि या दोन्ही पंचांना आपण सन्मानित करणार होता. चला फास्ट या दोन्ही पंच. योगीराज सर इथे उपस्थित आहेत. योगीराज सरांना आपण सन्मानित करतोय स्पर्धेमार्फत. महेश तामणे सर आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना माईची उबदार शाल देतोय. ब्रँड ऑफ पोईगाव. खऱ्या अर्थाने जोरदार टाळ्या मित्रांनो. जर पंचगिरी आवडली असेल तर सुंदर अशी पंचगिरी त्यांच्या माध्यमातून आज आपल्याला पाहायला मिळाली. सातत्याने मोठमोठ्या टुर्नामेंटमध्ये त्यांचा समावेश आपण पाहतोय आणि पंचगिरी करताना आपण त्यांना पाहत असतो. तदनंतर लगेचच सनी सर आपला देखील शुभ सन्मान होतोय. आपण देखील यायचं लगेच या प्लीज. चला वेळ जास्त घेऊ नका. त्यानंतर पहा मित्रांनो 4 दिवस आपण जी स्पर्धा घर बसल्या थेट लाईव्ह पाहिली, थेट प्रक्षेपण केलं त्यांनी क्वालिटी विथ क्लॅरिटी ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. तर 10 क्रिक लाईव्ह यांचा आपण देखील शुभ सन्मान करणार होते स्पर्धेमार्फत. यायचं एक सदस्य त्यांनी कोणतरी ऑपरेटर कोण असेल त्यांनी या लगेच. आपला देखील शुभ सन्मान होतोय. कुणालजी म्हात्रे. युवराजजी पष्टे साहेबांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते कुणालजी म्हात्रे साहेबांना सन्मानित करायचं आहे. थेट प्रक्षेपण क्वालिटी विथ क्लॅरिटी 10 क्रिक लाईव्ह मित्रांनो. ज्या वाहिनी माध्यमातून आपण YouTube मध्ये जी स्पर्धा लाईव्ह पाहिली त्यांचा आपण शुभ सन्मान करतोय. खूप चांगला ऑपरेटिंग त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. कुणालजी म्हात्रे साहेबांचा शुभ सन्मान. पष्टे साहेबांच्या शुभ हस्ते माईची उपदार शाल आणि सन्मान चिन्ह आपण देतोय त्यांना. खूप खूप धन्यवाद. अशी चांगली सेवा, अशी चांगली क्वालिटी आपण देत राहा. तर पंचम पारितोषिक 5वे क्रमांक ज्या टीमने पटकावलाय श्री गणेश मानकिवली संघाने या स्पर्धेमध्ये पटकावला मित्रांनो 5वा क्रमांक. आणि प्लीज विनंती करतोय श्री गणेश मानकिवली टीम आपण यायचं आहे आणि 5व्या क्रमांकाची ट्रॉफी उचलून न्यायची आहे. या लगेच 5वी ट्रॉफी आम्ही तुम्हाला पुरस्कृत करतोय, आपल्या हाती सोपवतोय. लगेच या श्री गणेश मानकिवली टीम. फास्ट या थोडंसं, कारण प्रमुख मान्यवरांना देखील नेक्स्ट जायचं आहे. त्यांना देखील उशीर होतोय. वेळात वेळ काढून ते उपस्थित राहिले या टुर्नामेंटसाठी. त्यांचं मी दिलगिरी व्यक्त करतोय आणि धन्यवाद आभार व्यक्त करतोय. खऱ्या अर्थाने मुलाचं सहकार्य लाभलं या टुर्नामेंटसाठी. आई गावदेवी आंबेशिव आयोजित आई गावदेवी चषक आंबेशिव आपण पाहिलात. पंचम पारितोषिक 5वे क्रमांक आणि ते आम्ही ट्रॉफी आणि कॅश प्राइज देतो. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो श्री गणेश मानकिवली टीम साठी. तदनंतर मित्रांनो चतुर्थ पारितोषिक पटकावलाय टुर्नामेंट मध्ये. खूप चांगला खेळ केला, शिस्तबद्धता पाहायला मिळाली आणि वडवली टीमने पटकावलाय चतुर्थ पारितोषिक. मी विनंती करतोय अशोक गणू मोरे साहेब यांच्या शुभ हस्ते त्यांना चतुर्थ पारितोषिक आणि कॅश प्राइज, रोख कॅश प्राइज आम्ही देतोय. खूप खूप अभिनंदन वडवली टीम. खूप चांगला खेळ झाला, चतुर्थ पारितोषिक आपण पटकावला. एकदा बिग क्लॅप्स, जोरदार टाळ्या मित्रांनो. टाळ्यांचा आवाज येत नाहीये बा. त्यानंतर तृतीय पारितोषिक या टुर्नामेंट मध्ये 3ऱ्या क्रमांकावर ज्याने
अधिराज्य गाजवलं. तिसरा क्रमांक पटवाला. तिसरा क्रमांक पटकावलाय श्री गणेश दहिवली या संघाने. आणि मी विनंती करतो श्री गणेश दहिवली टीम लगेचच या आणि तृतीय क्रमांकाची ट्रॉफी उचलायची आहे. स्वातीताई अमोल पष्टे मॅम तिथे उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आम्ही रोख कॅश प्राइज आणि तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी पुरस्कृत करतोय. पहा मित्रांनो, दहिवली टीमचं कौतुक करावे लागेल की जे छोटे आपले चिमुकले पाठीराखे आले त्यांच्या हाती ती ट्रॉफी सुपूर्द केली. एकदा जोरदार टाळ्या दहिवली टीम साठी सुद्धा. खूप सुंदर आणि अशा प्रकारच्या संकल्पनेची खऱ्या अर्थाने गरज आहे. क्रिकेटला वाव देण्याचा प्रयत्न या माध्यमातून झाला. त्यानंतर मित्रांनो रनर अप द्वितीय क्रमांक या टुर्नामेंट मध्ये जबरदस्त खेळ राहिला, परंतु एक पाऊल कुठेतरी मागे राहिले. छापा पडतो काटा पडतो असं होत असतं आणि खरवई टीमने पटकावलाय द्वितीय क्रमांक आंब्याची चषकामध्ये. खूप खूप अभिनंदन त्यांचं देखील. स्वातीताई अमोल पष्टे यांच्या शुभ हस्ते कॅश प्राइज आणि द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी आम्ही त्यांना सुपूर्द करतोय खरवई टीमला. तर मित्रांनो पुढे जाऊ नका. आपण या टुर्नामेंट मधील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक बेस्ट फिल्डर हे पारितोषिक आता देणार आहोत. आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक साठी शूज आहेत. आणि मी विनंती करतोय निलेश कडव दिनेशजी कडव साहेब यांच्या शुभ हस्ते उपसरपंच आहेत ते ग्रामपंचायतचे आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. तर मित्रांनो टीम आहे वडवली आणि बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट ठरलाय रोहित सोनावणे. एकदा बिग क्लॅप्स मित्रांनो रोहित साठी. एक जबरदस्त क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून सर्वांना पाहायला मिळालं आणि फिल्डिंग मध्ये दमदार कामगिरी केली रोहितने. रोहित ठरलाय बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. तर यानंतर लगेचच आपण बेस्ट बॉलर उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेमध्ये ज्या गोलंदाजाने फलंदाजांना धूळ चारली, चांगली गोलंदाजी केली, 7 विकेट त्या गोलंदाजाने घेतल्या. आणि मी विनंती करतोय पारितोषिक देण्यासाठी भास्करजी ठाकरे साहेब आपल्या शुभ हस्ते त्यांना अभि पारितोषिक देण्यात शूज आहेत आणि सन्मान चिन्ह देखील आहे, ट्रॉफी देखील आहे. उत्कृष्ट गोलंदाज तर 7 विकेट आणि इकॉनॉमिकल ज्या गोलंदाजाने गोलंदाजी केली, एक्सप्रेस ऑफ मानकिवली राज गाडगे ठरलाय बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. यायचं आहे मानकिवली टीमचा राज आपण या बेस्ट बॉलर साठी. तर ते नाही आहेत आणि त्यांचा प्रतिनिधी येतोय आणि बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंटची ती चमकणारी ट्रॉफी आणि शूज घरी घेऊन जातोय. खूप खूप धन्यवाद. चांगली गोलंदाजी आपल्या माध्यमातून पाहायला मिळेल. राज कौतुक करेल नक्कीच राजचं. तर बेस्ट बॅट्समन ही ट्रॉफी देण्यासाठी जितू गावत साहेबांना मी विनंती करतोय. खूप मोलाचं सहकार्य लाभलं आहे त्यांच्या माध्यमातून. जितू साहेब आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंटची ट्रॉफी आम्ही देतो. या टुर्नामेंट मध्ये पहा मित्रांनो, या रेस मध्ये 2 फलंदाज होते. सुमित पाटील पण होता आणि संदेश बागराव देखील आहे. तर टीम आहे दहिवली
आणि संदेश बागराव ठरलाय बेस्ट बॅट्समॅन ऑफ द टुर्नामेंट, उत्कृष्ट फलंदाज. एक 60 धावा बनवल्या त्याने बॅटिंग करत असताना. आणि दहिवली टीमचा रन मशीन संदेश बागराव ठरलाय बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. तर यानंतर आपण लगेचच ज्या 2 मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज राहिल्या होत्या त्या देणार आहोत गोवे टीमला. प्रथम नीरज या नीरज सेमीफायनलच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी नीरज ठरला होता. अनिकेत साहेब उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आम्ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देत आहे. गोड व्यक्तिमत्व आहेत अनिकेत साहेब आणि त्यांच्या शुभ हस्ते आम्ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी नीरजला देतोय. तर फायनलच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच देखील बाकी आहे आणि फायनलच्या मॅच मध्ये देखील नीरज मॅन ऑफ द मॅच आहे कारण कमीत कमी धावा त्याने मध्ये रोखलं होतं समोरील टीमला आणि नीरज पुन्हा एकदा ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. मनोजी ठाकरे साहेब उपस्थित आहेत परंतु आपण देतोय मॅन ऑफ द मॅचचा खिताब. खूप चांगली कामगिरी केली नीरजने, खूप खूप धन्यवाद. त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज एक महत्वाचं पारितोषिक आहे मित्रांनो. टुर्नामेंट मध्ये आपण पाहत असतो की प्रथम क्रमांकासाठी टीम खेळत असते आणि मॅन ऑफ द सिरीज साठी प्लेयर खेळत असतात. तर नो डाऊट मित्रांनो ज्या फलंदाजाने आणि ज्या गोलंदाजाने अष्टपैलू कामगिरी केली आणि फायनलच्या मॅच पर्यंत आपल्या टीमला आणून पोहोचवलं 65 धावा 2 विकेट सहित सुमित पाटील ठरलाय गोवे संघाचा मॅन ऑफ द सिरीज. एकदा जोरदार टाळ्या. जय पारदेव. भावेजी म्हात्रे साहेबांच्या आज शुभ असते आणि विजयजी बनोटे साहेब ते देखील आहेत. गावदेवी मित्र मंडळ आंबेशिव यांतर्फे आपण मालिकावीरची ट्रॉफी पुरस्कृत करतोय नक्कीच. आणि मॅन ऑफ द सिरीज साठी आपल्याला जी सायकल लाभलेली आहे ती भावेजी म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून लाभलेली आहे आणि ड्राईव्ह करतो खऱ्या अर्थाने सुमित पाटील. त्यानंतर या स्पर्धेवर ज्यांनी अधिराज्य गाजवलं मित्रांनो आणि या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने सर्व संघांना त्यांनी धूळ चारली. चॅम्पियन विनर संघ ठरलाय. त्याआधी मी नक्कीच मान्यवरांची नावं घेईन. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण प्रथम क्रमांकाची ट्रॉफी देणार आहोत. भावेशजी म्हात्रे साहेब असतील, स्वातीताई अमोल पष्टे मॅम असतील, दिनेश कडव साहेब असतील, महेश तामाणे साहेब असतील, दिनेश तामाणे साहेब असतील, आकाश तामाणे साहेब असतील, ओमकार मोरे साहेब असतील, विजय कडव साहेब असतील, भास्कर ठाकरे साहेब असतील, तीरज बोराडे साहेब असतील, राज तामाणे साहेब असतील, युवराजजी पष्टे साहेब असतील, पूर्ण टीम आंबेशिव नितीन ठाकरे देखील असतील. सर्वांनी या आणि ती प्रथम क्रमांकाची ट्रॉफी सुपूर्द करायची आहे. या सर्व मान्यवर प्लीज यायचंय. मी विनंती करतोय चला भावेश साहेब आणि मॅमला विनंती करतोय